देगलूर शहराहून आपण जनतेचे मत न्यूज नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकता की रात्रीपासून मुसळधार पाऊस तेलंगणा राज्यातून निजामसागर येथे 22 दरवाजे धरणाचे खोलण्यात आले। त्यामुळे सांगवी, मेदनकल्लूर, शेवाळा तसेच तमलोर या गावातील नागरिकांना त्यांना तिथून गावातून रात्री सूचना देण्यात आल्यानंतर त्यांना तिथून प्रशासन हलवण्यात आलं आणि आपण पाहू शकता की देगलूरचा परिसर देगलूरतून थेट प्रक्षेपण दाखवत आहोत की तेलंगणा काल कामारेड्डी येथे मोठ्या प्रमाणावर आज पावसाचं पाणी पुरामुळे जे निजामसागर धरणात आलं होतं आणि त्या निमित्तानं आज देगलूरच्या नदीकाठच्या जे गाव आहेत त्या गावामध्ये जसे की उमर सांगवी, मेदनकल्लूर, सांगवी, तमलोर या गावातून अनेक लोकांना तिथून सुरक्षा ठिकाणी ठेवण्यात आलं आहे आणि देगलूरचे प्रशासन उपविभागीय पोलीस अधिकारी अनुप पाटील व तसेच जीवास्पी पोलीस प्रशासन तहसीलदार भरत सूर्यवंशी अनेकांनी आज त्यांचे प्रशासन पूर्ण सज्ज आहे आणि पाऊस अजूनही देगलूर शहरात चालू आहे। त्यामुळे आज मुकरमबाद उदगीर हा रस्ता पाण्यामुळे आज बंद झालेला आहे आणि पाहू शकता की आपण आज देगलूर शहरात पासून पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि देगलूर शहरातून पाहू शकता की रुपेश पटेल काय सांगाल, नेमकं आपण कुठून आलात? मी आता गणपती सोडण्यासाठी आलो। पूर परिस्थिती देगलूरात पाहता अनेक ठिकाणी आज गावात पाणी जे शिरलेलं आहे तेलंगणा राज्यातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आला। तिकडे ढगफुटी झाल्यामुळे अख्खं पूर्ण कामारेड्डी पाण्यामध्ये गेल्यामुळे आपल्याला त्याचा फटका आपल्याला इकडं हे सहन करावं लागत आहे। जसे की रात्रीपासून मेदनकल्लूर, उमर, सांगवी, तमलोर या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले। प्रशासन अतिशय चोख असा बंदोबस्त प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे आणि टीम आहे ते टीम सुद्धा पोहोचलेली आहे आणि सूचना वारंवार आज नंबर प्रसारित करण्यात आले आहेत। अनुप पाटील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार अनेक असे त्यांचे नाव ज्यांना संकटकाळी काही मदत असेल तर त्यांनी त्वरित संपर्क साधावा असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आणि आपण पाहू शकता की हा देगलूर शहरातला लेंडिनेच्या परिसरातून थेट प्रक्षेपण करीत दाखवत आहोत की हा जो पाऊस आहे तेलंगणात मोठ्या प्रमाणावर पाऊस आलेला आहे तेलंगणातून आणि तेलंगणा भागातून आज मोठ्या प्रमाणावर निजामसागर येथे 20 ते 22 दरवाजे आज उघडण्यात आले आहेत। आपण पाहू शकता की आज देगलूर शहरातला हा जो मुख्य लेंडी नदीचा जो आहे तो आवक जावक तेलंगणातून आज पूर्णतः काही प्रमाणात गाड्या येत आहेत, परंतु हा नरसी येथे सुद्धा आज सकाळपासून नरसी चौरस्ता येथे सुद्धा पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं आज चौरस्त्यात थोडं पाणी जमलं होतं आणि तिथं सुद्धा मंद गतीने वाहनं चालत आहेत आणि देगलूर शहरातला हा जो आहे जो पाऊस मोठ्या प्रमाणावर जो चालू आहे अजून सुद्धा आज पावसाची शक्यता आहे, वाढत आहे पाणी आणि या जो उदगीर साईड आहे त्या साईड जर पाणी पडत असेल तर लेंडी नदीला